Hello everyone, I welcome you all in our next lecture. In this lecture we are going to study multiplication of matrices. So let's get started. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस कशा प्रकारे करायचं ते आपण पाहिलं. दोन मॅट्रिक्स दिले असतील तर त्यांचे ॲडिशन, त्यांचे सबट्रॅक्शन, त्याचबरोबर स्केलर मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन मॅट्रिसेस जर दिले असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. जेव्हा आपण दोन मॅट्रिसेसची मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सो काय लक्षात ठेवायचं आहे तर हे नोट, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस A and B इज पॉसिबल ओनली इफ द नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स. जर आपल्याला दोन मॅट्रिक्स दिले असतील तर पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे कॉलम्स हे दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणारे रोज ह्या दोघांची संख्या सारखी पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, ए हा मॅट्रिक्स दिला आहे आपल्याला, किती ऑर्डरचा आहे तो, किती रोज आहेत, 2 रोज आणि 3 कॉलम्स. त्यामुळे ए हा मॅट्रिक्स इथे 2/3 ऑर्डरचा दिला आहे. त्याचबरोबर बी हा मॅट्रिक्स देखील दिला आहे, यामध्ये 3 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. इथे आपण ऑर्डर लिहून घेऊया. सो ए या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे आणि बी या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 आहे. आता ऑर्डर ऑफ ए इज 2/3 अँड ऑर्डर ऑफ बी इज 3/2. इथे तुम्ही बघू शकता पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम्स, एमध्ये किती कॉलम्स आहेत तर 3 कॉलम्स आहेत आणि बीमध्ये नंबर ऑफ रोज, किती रोज आहेत तर रोज देखील 3च आहेत. त्यामुळे द नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स अँड नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स हे काय आहेत, सेम आहेत. दोघांची ऑर्डर इथे नंबर जे आहे ते सेम आहे. त्यामुळे येणारा जो मॅट्रिक्स आहे ए इंटू बी, ए बी दिलेला असताना या दोघांचा गुणाकार करून जो काही नवीन मॅट्रिक्स मिळेल ए बी, तर त्याचा ऑर्डर काय असेल तर ए बी या मॅट्रिक्सचा ऑर्डर असेल 2/2. म्हणजे आपल्याला ऑर्डर माहीत असतील आणि नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक अँड नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स जर सारखे असतील तर येणाऱ्या मॅट्रिक्सचा ऑर्डर देखील आपण म्हणजे तो देखील आपल्याला आधीच समजू शकतो. तर हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर एक प्रॉपर्टी आहे जी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत नेहमी खूप म्हणजे इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी आहे, ते आपण पहिल्यांदा बघूया. सो या प्रॉपर्टीचं नाव आहे कम्युटेटिव्ह लॉ. प्रॉपर्टी म्हणजेच गुणधर्म. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस इज नॉट कम्युटेटिव्ह. दोन मॅट्रिसेसचे मल्टिप्लिकेशन जर करत असेल तर ते कम्युटेटिव्ह नसणार आहे. आता कम्युटेटिव्ह म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल तुम्ही साधे नंबर्स लक्षात घ्या. 3 × 5 यांचा गुणाकार किती येतो तर तो 15. 3 × 5 लिहा किंवा आता 5 × 3 लिहा तरी पण मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 15च येणार आहे. म्हणजेच तुम्ही इथे बघू शकता 3 × 5 लिहा किंवा 5 × 3 लिहा, उत्तर काय आहे 15च आहे. हे म्हणतात की कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच तुम्ही नंबर इकडचे नंबरची जागा जरी बदलली तरी त्यांचा गुणाकार हा नंबरच्या बाबतीत सारखा येतो आहे. पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत तसं नाही आहे. याचाच अर्थ की मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजे आता इथे जसे नंबर तुम्ही नंबरची जागा बदलली तरी उत्तर बदललं नाही आहे, त्याचप्रमाणे मॅट्रिक्समध्ये ए इंटू बी केलात म्हणजे पहिल्यांदा ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स असं लिहून जर गुणाकार केलात तर येणारा मॅट्रिक्स हा वेगळा असणार आहे आणि बी इंटू ए असं जर लिहून गुणाकार केलात तर तो येणारा मॅट्रिक्स देखील वेगळा असणार आहे. त्यामुळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. देन ए बी इज इक्वल टू बी ए इज नॉट ऑलवेज ट्रू. म्हणजे ए इंटू बी आणि बी इंटू ए हे दोघे नेहमी सारखेच असतील असं नाही. इन जनरल आपण म्हणू शकतो की ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. तर हे एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत, ती आपण लक्षात ठेवली आहे. तर आता आपण ॲक्च्युअली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे करायचं ते बघूया. सो हाऊ टू मल्टिप्लाय टू मॅट्रिसेस. तर हे समजून घेण्यासाठी आपण
एक्झाम्पल्सचा आधार घेणार आहोत. म्हणजेच एक्झाम्पल्सच्या आधारे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा एक्झाम्पल बघा काय दिलं आहे. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन तुम्हाला रीड करता आला पाहिजे. क्वेश्चन जर रीड करता आला तर समजेल, समजला तर सॉल्व करता येईल. सो मॅट्रिक्स दिलेला आहे. ए इज इक्वल टू 4 2 8 4 अँड बी इज इक्वल टू 2 5 -4 -12. देन फाइंड ए बी. ए बी याचा अर्थ ए इंटू बी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो सोल्युशन ए इंटू बी इज इक्वल टू ए हा मॅट्रिक्स आपण लिहून घेतला आहे इंटू बी हा मॅट्रिक्स. आता मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे. एक जरी एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला पुढे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला अजिबात अडचण येणार नाही आहे. त्यामुळे केअरफुली लक्षपूर्वक तुम्ही इथे बघा. सो आता हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं आहे तर पहिल्यांदा हा फर्स्ट रो 4 2 ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत हा फर्स्ट रो आणि या मॅट्रिक्समधला फर्स्ट कॉलम या दोघांकडे सध्या लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. आणि या फर्स्ट रो या फर्स्ट कॉलममधले पहिले एलिमेंट्स इकडे फर्स्ट मॅट्रिक्समधला 4 आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधला 2 या दोघांचा गुणाकार आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच तो कसा येईल 4 × 2. त्यानंतर प्लस साईन द्यायचा आहे मध्ये प्लस. आता पुढचे दोन एलिमेंट्स त्याच रोमधले आणि त्याच कॉलममधला पुढचा जो दोन एलिमेंट्स आहेत ते कोणते 2 आणि -4. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला लिहायचं आहे. सो 2 × -4. तर हे झालं फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमच्या बाबतीत. आता फर्स्ट रो जो आहे पहिल्या मॅट्रिक्समधला तो आहे तसा ठेवायचा आहे आणि इकडे सेकंड मॅट्रिक्समधला सेकंड कॉलम घ्यायचा आहे. आता या फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममधल्या एलिमेंट्सचा गुणाकार करायचा आहे. कशा प्रकारे तर पहिल्यांदा 4 आणि या कॉलममधला एलिमेंट 6 या दोघांचा गुणाकार 4 × 6 प्लस त्यानंतर इकडचा 2 आणि या कॉलममधला -12 2 × -12. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम यामधले एलिमेंट्स घेऊन 2 कॉलम्स लिहिलेत. त्यानंतर आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे. इकडे सेकंड रो घेतला आहे फर्स्ट मॅट्रिक्समधला. तर आता यामध्ये गुणाकार करायचा आहे 8 × 2 या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन प्लस पुढचे दोन एलिमेंट्स म्हणजेच 4 × -4. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे इंटू जे आहे ते ब्रॅकेटमध्ये न लिहिता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून जरी लिहिलात तरी देखील चालेल. ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर आता सेकंड रो आहे तसा आणि इकडे सेकंड कॉलम कन्सिडर करायचा आहे. तर या सेकंड रो आणि या सेकंड कॉलममधले पहिले दोन एलिमेंट्स 8 आणि 6 यांचं मल्टिप्लिकेशन 8 × 6. त्यानंतर प्लस आता पुढचे दोन एलिमेंट्स 4 आणि -12 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 × -12. तर ते आपण या पद्धतीनं मॅट्रिक्समध्ये लिहून घेतले. आता ह्या मॅट्रिक्समध्ये आलेले जे ब्रॅकेट्स आहेत मल्टिप्लिकेशन प्लस साईन आहे तसे ठेवायचे आहेत आणि ब्रॅकेटमध्ये असलेल्या नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर पहिल्यांदा मी मॅट्रिक्स काढून घेतला आहे. 4 × 2 किती येईल 8 4 2 8 प्लस ॲज इट इज 2 × -4 इज -8. देन 4 × 6 इज 24 प्लस ॲज इट इज 2 × -12 इज -24. पुढच्या रोमध्ये 8 × 2 इज 16 प्लस ॲज इट इज 4 × -4 इज -16. त्यानंतर 8 × 6 8 × 6 इज 48 प्लस ॲज इट इज 4 × -12 इज -48. आता एकदा का हा मॅट्रिक्स आपण लिहिला की इथं ॲडिशन करायची आहे. तर पुढच्या स्टेपला आपल्याला ए बी हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून मिळेल. काय असेल तो 0 0 0 0. जर मॅट्रिक्समधले सगळे एलिमेंट्स 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो मित्रांनो तर तो नल मॅट्रिक्स असतो. विच इज अ नल मॅट्रिक्स. हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या प्रकारे देखील विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो तर ए आणि बी हे मॅट्रिक्स दिलेले असतील देन शो दॅट ए बी इज नल मॅट्रिक्स असं जरी विचारलं तरी याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे.
चला तर मग आपण पुढच्या अजून काही एक्झाम्पल्सच्या द्वारे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते समजून घेऊया. तर हे जे काही ए बी इज इक्वल टू नल मॅट्रिक्स आलेलं आहे ते तुमचं फायनल आन्सर असेल. पुढे आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे. इफ ए इज इक्वल टू 3 4 -2 2 1 0 अँड बी इज इक्वल टू 2 -1 3 4 0 2 देन फाइंड ए बी. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे ए इंटू बी. आता इथे ए या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे आणि बी या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 आहे. इथे पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणारे रोज यांची संख्या सेम आहे, सारखी आहे. त्यामुळे येणारा जो मॅट्रिक्स आहे ए बी त्याचा ऑर्डर किती असणार आहे तर 2/2. म्हणजेच ए बी हा जो काही मॅट्रिक्स येईल तो 2/2 या ऑर्डरचा असेल. चला तर मग पाहूया 2/2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आपल्याला मिळतोय का. सो ए बी इज इक्वल टू, दोन्ही मॅट्रिक्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत ए इंटू बी. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे. त्यामध्ये 3 आणि 2 या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6. 6 तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मी पहिले दोन एक्झाम्पल्स तुम्हाला समजण्यासाठी इथे 3 इंटू 2 असं देखील लिहून दाखवते. त्यानंतर प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 4 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 3 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स -2 इंटू 0. हा झाला फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कन्सिडर करायचा आहे. सो पहिले दोन एलिमेंट्स 3 इंटू -1 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स यांचा गुणाकार 4 इंटू 4 प्लस त्यानंतर नेक्स्ट टू एलिमेंट्स यांचं मल्टिप्लिकेशन काय असेल -2 इंटू 2. आता हे झालं फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. आता आपल्याला पुढच्या रोला यायचं आहे. आता पहिल्यांदा सेकंड रो कन्सिडर करायचा आणि फर्स्ट कॉलम. तर या सेकंड रो फर्स्ट कॉलममधले पहिले दोन एलिमेंट्स 2 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 1 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 3 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 0 इंटू 0 इथे आपण लिहून घेतलं. हा झाला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो आहे तसा आणि सेकंड कॉलम कन्सिडर करायचा आहे. सो 2 इंटू -1 2 आणि -1 यांचं मल्टिप्लिकेशन लिहायचं आहे. त्यानंतर 1 आणि 4 1 इंटू 4 त्यानंतर 0 इंटू 2 अशा प्रकारे आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इथे करून घेतलं आहे. आता पुढच्या स्टेपला सिम्प्लिफिकेशन आहे. तर ब्रॅकेटमध्ये असणारे नंबर्स यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. प्लस साईन ॲज इट इज ठेवायचं आहे. सो 3 2 जा 6 4 3 जा 12 अँड -2 इंटू 0 इज 0. प्लस साईन आपण आहे तसं ठेवलं आहे. त्यानंतर 3 इंटू -1 इज -3 4 इंटू 4 इज 16 प्लस -2 इंटू 2 इज -4. पुढच्या रोला यायचं आहे. इथे देखील ब्रॅकेट्समध्ये असलेल्या नंबर्सचा मल्टिप्लिकेशन प्लस साईन ॲज इट इज 2 2 जा 4 1 इंटू 3 इज 3 0 इंटू 0 इज 0. देन 2 इंटू -1 इज -2 प्लस ॲज इट इज 1 इंटू 4 इज 4 0 इंटू 2 इज 0. तर हे मल्टिप्लिकेशन आपण इथं करून घेतलं. तर ए बी इज इक्वल टू, आता इथे ॲडिशन करून घ्यायचे आहे. सिम्पल ॲडिशन आहे. तर काय मिळेल आपल्याला इथे 6 + 12 इज 18. देन -3 + 16 -4 हे करून बघा तुम्ही. 16 - 7 किती येईल 9. 4 + 3 इज 7. देन -2 + 4 प्लस मायनस आहे त्यामुळे ते मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. सो इथे काय येईल 2. सो ए बी इज इक्वल टू 18972 हा 2/2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स हे तुमचं फायनल आन्सर असेल. विद्यार्थी मित्रांनो अगदी इझी आहे. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करताना थोडंसं लक्षपूर्वक केलं तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनवरचं सोडवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे. सिमिलर स्टेप्स आहेत. पहिल्यांदा ए बी इज इक्वल टू दिलेले मॅट्रिक्स लिहा ए इंटू बी या फॉर्ममध्ये. त्यानंतर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करा.
इथे हा फर्स्ट रो -1 आणि 3 आहे आणि इकडे फर्स्ट कॉलम त्यामधले एलिमेंट्स 2 4 आहेत. तर पहिले दोन एलिमेंट्स यांचं मल्टिप्लिकेशन -1 × 2. तर इथं मी डायरेक्टली लिहिते आता -1 × 2 इज -2 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 3 × 4 इज 12. 3 4 जा 12. हा फर्स्ट कॉलम झाला. आता पुढचा कॉलम घ्यायचा आहे. रो तसाच ठेवायचा आहे, कॉलममध्ये आपण बदल करतो आहे. तर पहिल्या दोन एलिमेंट्सचा गुणाकार -1 × 1 इज -1 प्लस 3 × 5. 3 5 जा 15. आता हा सेकंड कॉलम झालेला आहे. आता हा सेकंड कॉलम न बघता आता पुढचा कॉलम बघायचा आहे, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. सो पहिले दोन एलिमेंट्स -1 × -3 यांचं मल्टिप्लिकेशन येईल 3 प्लस 3 × -1 इज -3. त्याचबरोबर आता फर्स्ट रोमधलं सगळे मल्टिप्लिकेशन करून झालेत. आता सेकंड रो कन्सिडर करायचा आहे, ज्यामध्ये 4 5 हे दोन एलिमेंट्स आहेत. हा सेकंड रो फिक्स ठेवून कॉलम चेंजेस करत जायचे आहेत. पहिल्यांदा सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर इथले दोन एलिमेंट्स 4 × 2 यांचं मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8 प्लस 5 4 जा 20. देन सेकंड रो सेकंड कॉलम 4 × 1 इज 4 प्लस 5 × 5 पुढचे दोन एलिमेंट्स 5 5 जा 25. सेकंड कॉलम देखील झाला. आता थर्ड कॉलम. सेकंड रो फिक्स ठेवायचं आहे. थर्ड कॉलममध्ये एलिमेंट्स आहेत -3 -1. त्यानंतर पहिले दोन एलिमेंट्स 4 × -3 इज -12 प्लस 5 × -1 इज -5. तर हा सेकंड रो देखील आपण मल्टिप्लाय करून घेतला आहे. आता थर्ड रो फिक्स ठेवायचा आहे आणि इकडे कॉलम चेंजेस करत जायचं आहे. सो थर्ड रो फर्स्ट कॉलम, त्यामधले पहिले दोन एलिमेंट्स 0 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन 2 × 0 इज 0 प्लस 1 × 4 इज 4. देन फर्स्ट कॉलमचं काम झालेलं आहे. आता सेकंड कॉलम कन्सिडर करायचा आहे. 0 × 1 इज 0 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 1 आणि 5. 5 1 जा 5. सेकंड कॉलममध्ये देखील मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं आहे. आता थर्ड कॉलम कन्सिडर करायचा आहे. सो 0 × -3 इज 0 प्लस 1 × -1 इज -1. मल्टिप्लिकेशन करून झालेलं आहे. आता इथे आपण डायरेक्ट हे ॲडिशन करून लिहितो आहे. तर आपल्याला हे काय मिळेल, -2 + 12 म्हणजेच 10, -1 + 15 14, 3 - 3 0, 8 + 20 is 28, 4 + 25 is 29, -12 - 5 is -17 आणि 0 + 4 is 4, 0 + 5 is 5, 0 - 1 is -1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. आता AB हा जो काही मॅट्रिक्स मिळाला आहे तो 3/3 या ऑर्डरचा आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे. इथे क्वेश्चन व्यवस्थित वाचा मित्रांनो. 3 मॅट्रिसेस आपल्याला दिलेत A, B आणि C आणि प्रश्नात काय विचारलं आहे, शो दॅट AB इज इक्वल टू AC. शो दॅट म्हणजे आपल्याला हे दाखवायचं आहे AB आणि AC हे दोन मॅट्रिक्स बरोबर येत आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण AB काढूया. सो सोल्युशन AB काढण्यासाठी A आणि B दोन मॅट्रिक्स लिहून घ्या आणि इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कन्सिडर करा. पहिल्या दोन एलिमेंट्सचा गुणाकार 2 2 जा 4 प्लस दुसरे दोन एलिमेंट्स 2 4 जा 8. त्यानंतर फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड कॉलम कन्सिडर करा. 2 3 जा 6 प्लस 2 5 जा 10. त्यानंतर सेकंड रो कन्सिडर करायचा आहे आणि फर्स्ट कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिले दोन एलिमेंट्स 2 2 जा 4 प्लस अगेन 2 4 जा 8. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं. आता सेकंड कॉलम कन्सिडर करा. 2 3 जा 6 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 2 आणि 5 2 5 जा 10. तर हे मल्टिप्लिकेशन करून झाले. आता ॲडिशन करा.
4 + 8 किती मिळेल 12. 6 + 10 16. अगेन 4 + 8 12 अँड 6 + 10 इज 16. तर ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणतो आहे. आपण ए बी काढलेला आहे. आता आपल्याला ए सी देखील काढायचं आहे. ए इंटू सी. तुम्ही मध्ये डॉट नाही दिलात तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. सो ए हा मॅट्रिक्स दिला आहे आणि सी जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे तो लिहून घ्यायचा आहे. मॅट्रिक्स लिहित असताना काळजीपूर्वक लिहायचं आहे. चुकून इकडचे नंबर्स तिकडे तिकडचे इकडे झाले तर तुमचं संपूर्ण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे चुकू शकतं. देन इथे पुन्हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कन्सिडर करा. पहिल्या 2 एलिमेंट्सचा गुणाकार 2 4 जा 8 प्लस पुढचे 2 एलिमेंट्स 2 2 जा 4. देन सेकंड कॉलम कन्सिडर करा. पहिले 2 एलिमेंट्स घ्या 2 5 जा 10 प्लस पुढचे 2 एलिमेंट्स 2 3 जा 6. हा झाला फर्स्ट रो आपण मल्टिप्लाय करून घेतला. त्यानंतर आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचं आहे. तर पहिले 2 एलिमेंट्स 2 × 4 2 4 जा 8 प्लस पुढचे 2 एलिमेंट्स 2 आणि 2 2 2 जा 4. फर्स्ट कॉलमचं काम झालेलं आहे. आता पुढचा कॉलम कन्सिडर करायचा आहे. 5 आणि 3 हे एलिमेंट्स आहेत. तर 2 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन 2 5 जा 10 प्लस 2 3 जा 6. ॲडिशन करून घ्यायचं आहे पुढच्या स्टेपला. ए सी इज इक्वल टू 8 + 4 इज 12 10 + 6 इज 16 8 + 4 इज 12 अगेन 10 + 6 इज 16. ह्याला म्हणूया इक्वेशन 2. इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये लक्ष द्या. ए बी आणि ए सी दोन्ही मॅट्रिसेसकडे जर पाहिलं तर सगळे एलिमेंट्स हे सारखे दिसत आहेत तुम्हाला 12 16 12 16. त्यामुळे हे 2 मॅट्रिक्स जे आहेत ते काय आहेत इक्वल आहेत. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेसची डेफिनेशन आपण पाहिली आहे की करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे इक्वल असले पाहिजेत. म्हणून हे 2 मॅट्रिक्स काय आहेत इक्वल आहेत. तर आता आपण आणखीन एक फायनल एक्झाम्पल बघतोय ज्यामध्ये आपल्याला अगेन 3 मॅट्रिक्स दिलेले आहेत. फाइंड आउट काय करायचं आहे तर ए बी इंटू सी. तर ए बी इंटू सी हे फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ए बी काढून घ्यायचं आहे. ए बी इंटू सीसाठी पहिल्यांदा ए बी फाइंड आउट करायचं आहे. सो ए बी इज इक्वल टू दोन्ही मॅट्रिक्स आपण लिहिलेत. आता इथे येणारा मॅट्रिक्स हा किती ऑर्डरचा असेल. पहिला मॅट्रिक्सचा ऑर्डर जो आहे तो 2/3 आहे. नंतर 3/2 आहे. त्यामुळे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही 2/2 असेल. सो ए बीमध्ये पहिल्यांदा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करा. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 2 × 1 इज 2 प्लस 1 × 3 इज 3 प्लस 0 × 0 इज 0. त्यानंतर सेकंड कॉलम कन्सिडर करा. 2 × 3 इज 6 प्लस 1 × 0 इज 0 प्लस 0 × 1 इज 0. हा सेकंड कॉलम देखील मल्टिप्लाय करून झाला आहे. आता सेकंड रो कन्सिडर करायचा आहे. हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. तर पहिले 2 एलिमेंट्स -1 × 1 इज -1 प्लस 3 × 3 इज 9 प्लस 2 × 0 इज 0. Then consider second column. Then again multiply the corresponding numbers. -1 × 3 is -3 plus 3 × 0 is 0 plus 2 × 1 is 2. तर हे सिम्प्लिफाय करून झालेलं आहे. आता इथे ॲडिशन करून घ्या. तर आपल्याला ए बी हा मॅट्रिक्स काय मिळेल 5 6 8 -1. आपल्याला ॲक्च्युली फाइंड आउट काय करायचं आहे तर ए बी इंटू सी हा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा ए बी फाइंड आउट केलं आहे. आता ए बी इंटू सी इज इक्वल टू. आता हा ए बी म्हणजे काय तर आत्ता आपण जे मॅट्रिक्स फाइंड आउट केले तो मॅट्रिक्स इथे लिहायचा आहे ए बी. त्यानंतर सी हा मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो मॅट्रिक्स आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सेम प्रोसिजर. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कन्सिडर करा. पहिल्या 2 एलिमेंट्सचा गुणाकार 5 × 1 इज 5 प्लस पुढचे 2 एलिमेंट्स 6 × 3 इज 18. आता हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला आहे. रो सेम ठेवायचा आहे, कॉलम बदलायचा आहे.
फर्स्ट रो सेकंड कॉलम. पहिले दोन एलिमेंट्स 5 2 जा 10 प्लस 6 इंटू -1 इज -6. त्यानंतर सेकंड रो कन्सिडर करायचा आहे आणि फर्स्ट कॉलम. तर पहिले दोन एलिमेंट्स 8 इंटू 1 इज 8 प्लस -1 इंटू 3 इज -3. रो फिक्स ठेवायचा आहे सेकंड रो. आता कॉलम चेंज करायचा आहे, सेकंड कॉलम घ्यायचा आहे. त्यानंतर पहिले दोन एलिमेंट्स 8 इंटू 2 इज 16 प्लस -1 इंटू -1 इज 1. पुढच्या स्टेपला ॲडिशन करून घ्या या नंबर्सची. तर आपल्याला AB इंटू C हा मॅट्रिक्स इथे मिळेल. 23 4 5 अँड 17. सो दिस इज युअर फायनल आन्सर. मित्रांनो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येक वेळी हा वेगवेगळाच काहीतरी आपल्याला मल्टिप्लिकेशन शिकवून जाईल. त्यामुळे हे एक्झाम्पल्स व्यवस्थित करा, न बघता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. थँक्यू.